अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य सुधीरजी मुनगंटीवार यांच्या ज्या भावनांशी मी सहमत आहे। एक गोष्ट आहे की एखाद्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर साधारण 24 तासाच्या आतमध्ये 10 लाख रुपये देण्याची तरतूद आहे आणि त्याच्यानंतर जे राहिलेले 15 लाख रुपये त्याचा वारसदार निश्चित केल्याशिवाय उचित नाही। म्हणून त्यासाठी कधी वारसदारांमध्ये ती सावत्र मुलगा पहिली पत्नी दुसरी पत्नी अशा वादविवाद, परंतु अशा प्रकारच्या रकमा दिल्याची काही उदाहरण मी आपल्या समोर देतो। श्रीमती कांताबाई बुधाजी चौधरी वय 66 मेंढपाल 25 लाख रुपये देण्यात आले। सारिका शालिक शेंडे वय 49 25 लाख रुपये देण्यात आले। शुभांगी मनोज चौधरी वय वर्ष 30 25 लाख रुपये देण्यात आले। हे नागबीड तालुक्यातील भाऊराव विठोबा राऊत टेकरी वय 60 25 लाख रुपये देण्यात आले। श्रीमती प्रेमिला अरुण वाडगुरे 25 लाख देण्यात आले। हरिदास महादेव कुबळे त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात त्यांना 10 लाख रुपये देण्यात आले। आणि अशा प्रकारच्या सुधीर भाऊंचं म्हणणं बरोबर आहे। सुधीर भाऊ फक्त आपण बांधून ठेवण्याची मागणी आहे ना अधिकाऱ्यांना तेवढी सोडता आपल्या सगळ्या मागण्यांकरता मी त्या ठिकाणी पाठपुरावा करीन। आणि अध्यक्ष महोदय, भविष्य काळामध्ये ज्या कायद्यातल्या तरतुदी आहेत, काही कायदे आउटडेटेड आहेत, ते कायदेच वाईपआउट करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। सुधीर भाऊंनी ज्या पोटतिडकीनं हा विषय मांडला त्यांच्या मताशी मी कशाला संपूर्ण सभागृह सहमत आहे। भविष्य काळामध्ये या कुणालाही उपेक्षित राहता कामा नये। मगाशी विजयजी वडेट्टीवारांनी जे कुटुंब सांगितलं, जो तरुण मुलगा, आता मी पण कधीतरी ते भेट देईन तिकडे आणि त्या कुटुंबाची स्थिती, त्या मुलाला निश्चितपणे सगळ्यांचाच आधार मिळेल अशा प्रकारची भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊ। सुधीर भाऊ, आपण ज्या पोटतिडकीना विषय मांडलाय, जे प्रश्न यात उपस्थित केले त्याची दखल निश्चितपणे शासनाने घेतलेली आहे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्याला समाधानकारक उत्तर नाही रिझल्ट मिळेल असा विश्वास व्यक्त करतो। ठीक आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊ मुनगंटीवार सांगितल्याप्रमाणे उन्हे प्राधिकाराची जी भूमिका त्यांनी निगेटिव्ह ही निश्चितपणे त्या ठिकाणी राबवली जाईल, जेणेकरून सगळ्यांना वेळेत पैसे मिळतील।